सगळेजण म्हणा जय राधा माधव इंद्र बिहारी जन वल्लभ इंद्रधारी गण वल्लभ गिरधारी गण वल्लभ यशोदानंदन ब्रज यशोदानंदन ब्रज यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव इंद्र बिहारी Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Rama, Hare Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha, Jai Radha, Jai Radha.
हरे कृष्ण. सो आपण आज इथे भगवद्गीता याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. भगवद्गीतेतला 18वा अध्याय आणि त्यातला श्लोक क्रमांक 55. तर मी श्लोक वाचतो जो संस्कृत मधून आहे. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तर हा 55 नंबरचा श्लोक आहे भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला. तर आपण याचं आधी भाषांतर मराठीतून आणि तात्पर्य श्री A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे द्वारा ते वाचून बघूया. ते मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे तो जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्याचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेचा स्वीकार केला पाहिजे. अन्यथा भगवत तत्व नेहमीच गोपनीयच राहते. भगवद्गीतेमध्ये 7वा अध्याय 25व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाश सर्वस्य. भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाही. मनुष्य केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे परमेश्वराला जाणू शकत नाही. जो मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तोच श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकतो. या संदर्भात विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. जीवासोबत भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच भगवंत, भक्त आणि भक्तिमय सेवा या तिन्हींचेही अस्तित्व असणे होय. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्म बुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो आणि तेच व्यक्तिगत अस्तित्व असते. तथापि हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विशते या शब्दाचा अर्थ माझ्यामध्ये प्रवेश करतो असा आहे. हा शब्द जीव निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो या अद्वैतवादी सिद्धांताचे समर्थन करतो असा चुकीचा अर्थ कोणीही काढू नये. विशते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवत धामात प्रवेश करतो. उदाहरणार्थ एखाद्या हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरिता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरिता बसतो. निर्विशेषवादी सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या आणि सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात. निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. भक्त विशुद्ध भक्तिमय सेवा करून भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्वतः जाणू शकतो. 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. मनुष्य देहात्म बुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो आणि त्यानंतर त्यांच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो. जेव्हा मनुष्य हरिलीला श्रवण करतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय तृप्तीसाठी असणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसतसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशांमधून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो. श्रीमद भागवतातही हेच सांगण्यात आले आहे. मुक्तीनंतरही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते.
वेदांत सूत्र 4.1.12 मध्ये याला पुष्टी देताना म्हणते आप्यायनात तत्रापि ही दृष्टम, अर्थात मुक्तीनंतरही भक्ती चालूच असते. श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहे, म्हणून भगवंतांची सेवा करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक संकल्पांमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय. हे प्रभुपादांनी दिलेलं तात्पर्य आहे या श्लोकाचं. तर आपण याच्याविषयी चर्चा करू. त्याआधी फक्त थोडे प्रेयर्स म्हणतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आजचा जो हा भगवद्गीतेतला श्लोक आहे, भगवद्गीतेतला 18वा अध्याय आणि 55 नंबरचा श्लोक मी पुन्हा एकदा वाचतो. भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तद अनंतरम. याचा अर्थ आणि त्याच्यावरचं तात्पर्याविषयी आपण चर्चा करूया. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे तो जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आता याचं थोडं मागच्या म्हणजे आधीच्या एक श्लोक जो आहे 54वा त्याच्याशी कनेक्शन सांगतो. 54वा श्लोक आहे ब्रह्मभूत प्रसन्नात्मान सोचितीन कांक्षती समस्तर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. त्याचा अर्थ असा आहे की याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला, म्हणजे कोण मनुष्य ज्याला ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाली, कशी प्राप्त होते? जो मनुष्य भक्तीमध्ये विलीन होतोय, मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. जेव्हा मनुष्याला भगवंताविषयी माहिती मिळते, भक्तीविषयी माहिती मिळते, तो भक्तीमध्ये लागतो, त्याला आनंद प्राप्त होतो, तेव्हा त्याला ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते असं म्हटलं जातं. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. म्हणजे लॅमेंटेशन म्हणतो आपण, शोक किंवा हर्ष. त्याला कधी जर प्रॉफिट झालं तर त्याला आनंद होत नाही, किंवा लॉस झाला तर त्याला दुःखही होत नाही. अशी अवस्था असले म्हणतात त्याला पंडित हा समदर्शिना. म्हणजे सगळ्यांना तो एका समान भावनेने बघतो. म्हणजे तो राजा असू दे मोठा किंवा अगदी साधी मुंगी असू दे, प्रत्येक जीवाला तो भगवंताचा अंश या रूपानेच बघत असतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. तर आता हे एकदा का ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाली एखाद्या मनुष्याला की तो त्यानंतर त्याची भक्ती ही प्रोसेस चालू होते, भक्तिमय जीवन चालू होते. आता आपण ह्या ज्या श्लोकाचा 55 श्लोकाचा जो समरी आहे ती आपण शेवटी बघू. पण ते 5 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. 5 वेगवेगळे पॉइंट्स, ज्याच्यामध्ये प्रथम सांगितलंय की एक पात्रता, भगवंताविषयी जाणण्याची पात्रता काय आहे हे आपण आधी बघू. त्यानंतर दुसरं बघू की भगवंताच्या धामात जाण्यासाठी काय पात्रता लागते ते बघू दुसरं.
तिसरं म्हणजे मायावाद कसं खंडन केलं इथे. मायावादच या श्लोकाचा अर्थ जो तात्पर्य जे प्रभुपादांनी एक्सप्लेन केलंय त्याच्यामध्ये दिलंय की मायावादाचं कसं खंडन करण्यात आलंय. नंतर चौथं आहे हाऊ जर बघन ही जे ब्रह्मभूत अवस्था आल्यानंतर भक्ती कशी चालू होते, भक्तीची सुरुवात कशी होते याच्याविषयी बघू. आणि पाचवं आहे भगवत भक्ती म्हणजे एखाद्याला मुक्ती मिळाल्यानंतरही भगवत भक्ती कशी चालू असते याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर अशा 5 मुद्द्यांनी आपण समरी बघूया. नंतर सुरुवातीला आपण बघू की इथे आपण सुंदर अर्थ जो दिलाय, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे. भगवंतांनी ही जी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला त्याच्यामध्ये पहिला अध्याय ते 6वा अध्यायापर्यंत भगवंतांनी कर्मयोग एक्सप्लेन केलेला आहे. तर हे जे भगवंत म्हणतात की ज्ञानयोग, कर्मयोग किंवा योग साधना, अष्टांग योग हे वेगवेगळ्या योगांची जेव्हा एखादा व्यक्ती अभ्यास करतो पण त्याला वरवर नॉलेज प्राप्त होतं, म्हणजे भगवंताविषयी खोल त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि भगवंताविषयी जे जाणून घ्यायचं असेल, भगवंत म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे विस्तारित रूप, वेगवेगळे त्यांचे विस्तारित रूप आहे. रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्त जे आहेत, जे भक्तीमध्ये नाही आहेत, अभक्त लोकांनाही ते जाणता येत नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेचा स्वीकार केला पाहिजे. मग आता कसं जाणून घ्यायचंय भगवंतांना खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी? फक्त भक्ती ही एकच प्रोसेस सांगितली, ना की कर्मयोग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग. त्यानंतर आपण भक्तीमध्ये जेव्हा आपण जुळतो, भक्ती म्हणजे काय, आता आपण जे काही करतो, जसं मी काहीतरी भगवद्गीतेवर सांगतोय आणि तुम्ही भगवद्गीतेवर काहीतरी ऐकताय. आता ही चर्चा जी चालली ही कुठल्या लेवलला आहे, जे एक आहे ते शारीरिक स्तरावर आणि दुसरी आहे ती आत्मीय स्तरावर किंवा भक्ती स्तरावर. तर आपण आता जी चर्चा करतोय ती आत्माच्या स्तरावर करतोय. मी जे सांगतोय, काहीतरी बोलतोय, भगवंताविषयी बोलतोय आणि तुम्ही जे ऐकताय ही आत्माच्या स्तरावर चर्चा झालेली आहे. म्हणजे याला इथे ब्रह्मभूत जी अवस्था आहे आपल्याला ती प्राप्त होऊ शकते. आणि ह्याच गोष्टीला पुन्हा पुन्हा करत राहणे यालाच भक्ती म्हणतात. त्याला साधना भक्ती असं म्हटलं जातं. भक्तीचे बरेच प्रकारे ती प्राकट्य अवस्थेत अशी करली जाते. कुणी असं म्हणेल का की मला नाही तुम्ही हे तरी जपमाळ घ्यायची आणि जप करत बसायचं, 16 माळा जप करायचा. आता इस्कॉनचा हा नियम आहे की 16 माळा एका माळ्यावर एक हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा एक मणी, असे 108 मण्यांची एक माळ आणि अशा 16 माळांचा जप करणे हे नॉर्मल एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आपल्या इस्कॉनमध्ये भक्तीमध्ये येण्यासाठी. तर भक्तीमध्ये येण्यासाठी असं काही नाही, एक माळेची सुरुवात सुद्धा आपण करू शकतो. पण मग या सगळ्या गोष्टींनाच भक्ती म्हटलं जातं. कोणी असं म्हणेल की नाही हे माळ्यावर जप करण्यापेक्षा मी कायम जप करत असतो बरं का, माझ्या मनामध्ये कृष्ण नाव हे कंटिन्यू असतं आणि मी म्हणत असतो नेहमी, दिवसभर मी म्हणत असतो, याला भक्ती म्हणणार का? हो, ती पण एक भक्तीच आहे. पण भगवंतासाठी स्पेसिफिक एक टाइम काढून, एक वेळ देऊन आपण एक माळ्यावर जप करतो किंवा 2 माळ्यावर जप करतो, ह्याला भक्तीची सुरुवात म्हटली जाते. ती सुरुवात आहे की भगवंतासाठी मी स्पेशली वेळ काढलाय आणि ती एक माळ मी जप करतोय, 2 माळ जप करतो, ह्याला सुरुवात म्हटली जाते. की ना की आपण नाही मी केव्हाही म्हणतो, कंटिन्यू म्हणत असतो, ते आहेच, पण त्याच्यापेक्षा उत्तम आहे माळेवर जप करणं. तर ही जी भक्ती प्रोसेस आहे त्याच्यानेच आपण भगवंतांना आणि त्यांचे जे विस्तारित रूप आहे त्याला जाणू शकतो, ना की केवळ ज्या आपल्या ज्ञानाद्वारे. कोणी म्हणेल की नाही मी तर भगवद्गीता वाचली आणि आता मला ज्ञान प्राप्त झालंय की भगवंत काय आहेत ते कळलंय. हो, काही अंशी कळू शकतं, पण पूर्ण अवस्थेत भगवंताचे रूप, भगवंताच्या लीला, त्यांचे गुण, ह्या सगळ्या गोष्टी कळून घेण्यासाठी किंवा त्यांचे विस्तारित रूप कुठले आहेत, त्यांच्या प्रत्येक लीला कुठल्या आहेत, विस्तारित रूपामध्ये येऊन भगवंत कुठल्या कुठल्या लीला करतात, त्यातून आपल्याला काय शिकवतायत, या सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला एखादा जो शुद्ध भक्त आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो आध्यात्मिक गुरु, त्या शुद्ध भक्ताच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करून त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे की भगवंत कोण आहेत, कसे आहेत, त्यांचे रूप काय, लीला काय, गुण काय, हे समजून घेऊ शकतो. तर हे भक्ती योगानेच पॉसिबल आहे आणि एखाद्या शुद्ध भक्ताच्या अंडर गायडन्सच आपण हे करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ, एवढं कॉम्प्लिकेट विचार करण्यापेक्षा, की गुलाबजाम ठेवला किंवा रबडी ठेवली, सुंदर गुलाबजाम आहे आणि आपण लिहिलेलं किंवा कोणीतरी सांगितलेलं ऐकलं की हा गुलाबजाम मस्त गोड, आजचा गुलाबजाम खूप छान झालेला आहे, तुम्ही खाऊन, म्हणजे
नाही नाही, मी बघतोय ना, छान येतो गुलाबजाम. म्हणजे त्या गुलाबजामाची चव जी आहे आपल्याला, ती जोपर्यंत आपण त्याला उचलून आपण तोंडात टाकून जोपर्यंत चाखून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभवच येणार नाही ना. तशी भक्ती ही प्रोसेस आहे की नाही, मला भगवंताविषयी माहिती आहे, भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण भगवंत आहेत, मी त्यांचा अंश आहे वगैरे वगैरे. पण नुसतंच हे ज्ञानाद्वारे आपण भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. ते भक्ती प्रोसेस कंटिन्यू आपण अनुभवून घेतली पाहिजे, त्याचा अनुभव केला पाहिजे. आणि तो अनुभव कसा करायला जातो ते आपण पुढे बघूया की भगवंतांची प्रेममयी सेवा करूनच आपण ते जाणू शकतो की भक्ती ही काय आहे. नंतर याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट शेवटी काय दिलेलं आहे की असा व्यक्ती की जो भक्तीमध्ये माझी सेवा करतोय कंटिन्युअस, तो माझ्या धामात, शेवटी दिलंय भगवंतांनी, अशा भक्तीद्वारे तो जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे भगवत धामात प्रवेश करण्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे की त्याने भक्ती केली पाहिजे. भगवंतांप्रती भक्ती केल्यानंतरच तो भगवत धामात जाण्यास पात्र आहे. आता याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आपण जे सुरुवातीला भगवद्गीतेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च जो आहे तो भक्तियोग आहे. आपण त्याच्याविषयी आता चर्चा केली. आपण याच्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात की भगवंतांना आपण इंद्रियांनी समजू शकत नाही, पण हेच इंद्रिय जर आपण भगवंताच्या सेवेत लावले तर भगवंत आपल्याला स्वतः प्रकट करून देतात, आपल्या हृदयात ते प्रकट होतात, आपल्याला समजू लागतात भगवंत कसे. आता आपण इथे पुढे काय दिलंय भगवद्गीतेमध्ये की त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेचा स्वीकार केला पाहिजे. आता आपण एखाद्या शुद्ध भक्ताला शरण जाऊन म्हणजे त्यांच्याकडून आपण माहिती घेतोय भगवंतांच्या विषयी, अन्यथा भगवत तत्व नेहमीच गोपनीय राहते. जर आपण स्वतःहून काहीतरी शास्त्राचा अध्ययन करतोय, स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःहून जाणण्याचा प्रयत्न करतोय भगवंताविषयी, तर भगवंत काय म्हणताय, अन्यथा भगवत तत्व नेहमी गोपनीयच राहते. तर भगवंताचं जे तत्व आहे, तत्व या शब्दाचा अर्थ आपण जास्त चर्चा करून बघणार आहोत. तत्व काय आहे तर भगवंताचे जे रूप, गुण, लीला हे आहे तत्व. सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण भगवंतांना ओळखणे म्हणजेच भगवत तत्व. तर ते तत्व आपण स्वतःहून आपण आपल्या ज्ञानाने ओळखू शकत नाहीत किंवा जाणू शकत नाही, आणि तोपर्यंत भक्ती ही प्रोसेस चालूच होणार नाही. भगवंत स्पष्ट सांगतात भगवद्गीतेत की माझं स्वतःहून मी ज्ञान वापरून मी भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही, तुम्ही घेऊ शकत नाहीत असं भगवंत म्हणतायत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाश सर्वस्य, भगवंत सर्वांनाच प्रकट होत नसतात. भगवंत स्वतः लिहितायत, स्वतः सांगतायत हे, मी सर्वांनाच प्रकट होत नाही. मनुष्य केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे परमेश्वराला जाणू शकत नाही. एखादा खूप मोठा डिग्री होल्डर आहे, BMS किंवा MBBS, मी पण एक डॉक्टर आहे, BHMS, असे मोठमोठ्या पदव्या घेऊन किंवा PhD, असे डॉक्टरेट, अशा मोठ्या पदव्या घेऊन भगवंतांना जाणून घेणे शक्य नाही. जो मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तोच श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकतो. जे एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे जाऊन, म्हणजे आता आपण इथे इस्कॉनमध्ये बघतो बरेचसे ज्यांना भगवंतांविषयी, भगवद्गीतेविषयी, भागवतांविषयी बरंचसं नॉलेज आहे, कारण ते गेले कित्येक वर्ष, किती डिकेड्स, 1, 2 डिकेड्स, 3 डिकेड्स, 4 डिकेड्स पासून ते भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे. म्हणून त्यांना सेवेद्वारे भक्ती ही कळली आहे. काय आहे भक्ती हे कळलं आहे त्यांना. ओके, तर त्यांच्याकडे त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्याकडून आपण हे समजून घेऊ शकतो की भक्ती ही काय आहे. आणि या संदर्भात पुढे लिहित आहेत प्रभुपाद, या संदर्भात विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाही. मगाशी मी म्हटलं की कुठेही मोठमोठ्या विश्वविद्यालयामधून आपण पदव्या घेतल्या असले तरी त्या पदव्यांचा उपयोग नाहीये. तो व्यक्ती भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. हेच पुन्हा पुन्हा आपल्याला या श्लोकाच्या अर्थामध्ये जाणून घ्यायचंय की आपण स्वतःहून प्रयत्न करून नाही होणार आहे. आपला प्रयत्न आवश्यक आहे, पण त्याची एक प्रोसेस सांगितली या श्लोकामध्ये की ती प्रोसेस आपल्याला फॉलो करायला लागणार आहे. आपण आता मंदिरात येतोय, कुठून लांबून आपण इस्कॉन मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात तिथे कात्रजला, आणि भगवंतांचं दर्शन घेतायत, आरती अटेंड करतायत, कीर्तनामध्ये भाग घेतायत, प्रवचन ऐकतायत. हीच तर भक्ती प्रोसेस आहे. पण ही
याच्यामध्ये शंका आल्या पाहिजेत आणि आपण त्या शंकांचं समाधान कोणीतरी सिनियर व्यक्ती जो आहे त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण भक्ती प्रोसेसमध्ये पुढे पुढे जाऊ लागतो, भगवंतांना तत्वतः जाणू लागतो आणि भगवंतांना तत्वतः जाणलं की ती ब्रह्मभूत अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि त्यानंतर आपण या भक्तीमध्ये विलीन होतो आणि भक्तीमध्ये झाल्यानंतर आपल्याला भगवत धामात जाण्याची पात्रता मिळू शकते. आता जसं इथे दिलेलं आहे वरवरची माहिती, इथे काय दिलंय, जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्ण जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊन बघू, जसं कोणाला प्राप्त झालं होतं. थोडं महाभारतातून काही उदाहरणं घेऊन बघू आपण. जसं एक गोष्ट माहिती असेल तुम्हाला, ज्या वेळेस श्रीकृष्ण एक शांतिदूत म्हणून आले होते युद्धाच्या सुरुवातीला, युद्ध टाळण्यासाठी शांती प्रस्ताव आणला होता श्रीकृष्णांनी आणि ते कौरवांच्या हस्तिनापूरमध्ये आले होते श्रीकृष्ण. त्यावेळेस काय झालं की आता तुम्ही एवढा लांबून प्रवास करून आला आहात पांडवांकडून, तर तुम्ही थोडा आराम करा, विश्राम घ्या आधी, असं त्यांना सुचवलं गेलं. तर ते निघायला लागले तिथून असं राजाच्या इथून. तर त्यांना दुर्योधनाने आधी बोलावलं त्याच्या घरी. दुर्योधन माहिती ना, दुर्योधन सगळ्यांना, दुर्योधनाने आधी त्यांना बोलवलं श्रीकृष्णाला आणि त्यांनी 56 भोग बनवून ठेवले होते दुर्योधनाने श्रीकृष्णांच्या, म्हणजे त्यांना खाण्यासाठी किंवा त्यांना आदराप्रित्यर्थ असे 56 भोगांचा प्रसाद तयार करून ठेवला होता. आणि त्याने आमंत्रण दिलं आणि श्रीकृष्णाला सांगितलं की कृपया तुम्ही इथे विराजमान व्हा, बसा आणि मी 56 भोगाचा प्रसाद बनवलाय तुमच्यासाठी, ते खा. म्हणजे तुम्ही जे काही कामासाठी आला आहात, माहित नव्हतं अजून कशासाठी आले, तुम्ही जे काही कामासाठी आलात ते नंतर करता येईल चर्चा, आधी प्रसाद मी बनवल्या एवढ्यात तुम्ही खा. तर श्रीकृष्ण त्यांना उत्तर देतात दुर्योधनाला की नाही, मी जे कामासाठी आलोय ते खूप मोठं काम आहे, शांती प्रस्ताव घेऊन आलोय मी. तर मी जे काम करणार म्हणजे मी सांगणार आहे तो शांती प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे का, जे तुम्ही ते ऐकूनही घेतलं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही माझा आदराप्रित्यर्थ करतायत, मला तुम्ही भूक देतायत, तर मी अशा ठिकाणी जेवणार नाहीये की. आणि भगवंतांनी ते डायरेक्टली रिफ्यूज केलं की नाही, मला इथे प्रसाद म्हणजे तू जे काही बनवलंय ते 56 भोग नको मला, आणि मी इथून ते निघतात तिथून की मी तुझं इथे आदराप्रित्यर्थ स्वीकार करणार नाहीये. कारण त्यांना माहिती होतं भगवंतांना की याला शांती प्रस्ताव मान्य नाहीये. आणि ते कारण त्याच्या मनातही तसंच होतं. तर आता कोण भक्त आहे ते आपण जाणून घेऊ. तिथून निघून कृष्ण कुठे जातात, विदुराच्या घरी जातात. तर विदुर हे खूप मोठे भक्त आहेत. विदुराच्या घरी जातात, विदुर नसतात घरी आणि ते डोअर नॉक करतात, टक टक. त्यांची पत्नी जी असेल, विदुराची पत्नी, ती दरवाजा उघडते आणि कृष्णांना बघून ती इतकी भावविभोर होते आणि तिच्या मनात पूर्ण भक्तिमय म्हणजे भक्ती असते भगवंताविषयी, ती इतकी भावविभोर होते. दरवाजा उघडते आणि कृष्ण बघून ती इतकी भावविभोर होते, तिला काही सुचत नाही आता काय करायला पाहिजे असं. ती असं खुणावते फक्त भगवंतांना आणि विराजमान व्हावं. आणि ती पटकन जाऊन किचन मधून तिचं आणि एक केळ आणते. म्हणजे तिला असं होतं की मी भगवंतांना काय काय सेवा करू आता भगवंतांना बघितल्याबरोबर. आणि ती केळ आणते आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांचं स्तुती गात असते, ती त्यांची स्तुती करत असते भगवंताची. आणि एका साईडला केळ सोलत असते आणि ते केळाचं साल त्यांना देत असते. केळ बाजूला ठेवते असं आणि केळीचे साल त्यांना अर्पण करत असते. आणि तेवढ्यात विदुर तिकडनं येत असतात, दरवाजातून विदुर एंट्री करतात आणि बघतात, अरे, आणि ते रागवतात, अगं माझी गुड वाईफ, तू काय करते हे, त्यांना केळीचं साल देते तू भगवंतांना आणि केळ बाजूला ठेवते प्लेटमध्ये केळीचं साल, आणि भगवंत ते अगदी आनंदाने स्वीकार करत असतात त्या केळीचे साल. म्हणजे भगवंताची आणि भक्त आणि भगवंत यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते किती शुद्ध आणि पवित्र आहे बघा. की भगवंतांना माहिती आहे की हे खरे भक्त आहेत, ज्यांना काही नाही, काय किचन मध्ये 56 भोग नाही तयार केलेले. दुर्योधनाने ते पर्पजफुली केलेले असतात की हा, आपण आता यांना हे सगळं खायला देऊ आणि सांगू की अरे हे शांती प्रस्ताव वगैरे कशाला पाहिजे, युद्ध करू वगैरे वगैरे असं. म्हणजे हे त्यांना माहिती असतं भगवंताला. पण भगवंत हे भक्ताप्रती इतके प्रेमळ असतात की ते त्यांचं केळीचं साल सुद्धा आनंदाने प्रेमाने स्वीकार करतात. त्याला म्हणतात भक्तिभाव. पण दुर्योधनाच्या मनात हा भक्तिभाव नव्हता. प्रभुपाद इथे एक उदाहरण देतात की जसं आपण सूर्याबद्दल वाचतो, सूर्याबद्दल आपण एका पुस्तकामध्ये वाचलं असतं की सूर्य ही खूप मोठं प्लॅनेट आहे, अगदी पृथ्वीपेक्षा खूप मोठं प्लॅनेट आहे सूर्य, आणि खूप तेजस्वी आहे, प्रकाश पडतो आणि
त्याचं नेचर काय, भयंकर उष्ण आणि तेजस्वी आहे, ते भयंकर उष्ण आहे. हे सगळं आपण पुस्तकात वाचतो म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असं म्हणू का? नाही. प्रत्यक्ष रूपात आपण जेव्हा उन्हामध्ये जातो, आता बघा तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यात आता 12-1 वाजता बाहेर जाऊन बघा, बाहेर गार्डनच्या इथे किंवा त्या फरशीवर पाय ठेवून बघा, तर आपल्याला कळेल की काय सूर्य आहे. म्हणजे आपण प्रत्यक्ष जेव्हा अनुभव घेतोय, नुसतं वाचून आपल्याला माहिती आहे की नाही सूर्य खूप पृथ्वीपेक्षा खूप भलं मोठं प्लॅनेट आहे किंवा ते तेजस्वी आहे, त्याचा प्रकाश पडतो आणि त्याचं ऊन हे खूप कडक आहे, भयंकर उष्ण आहे, तीव्र आहे, हे आपण नुसतं वाचून नाही मिळणार आपल्याला नॉलेज. पण पूर्णतः सूर्य तत्वाला जर जाणून घ्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला स्वतः अनुभव करायला लागेल. याच्या कडक उन्हामध्ये जाऊन त्याचा उष्णपणा बघायला लागेल. फरशीवर जेव्हा पाय ठेवतो आपल्याला कळेल, अरे हा खरोखर सूर्य हा भयंकर उष्ण आहे, त्याचा जो प्रकाश आहे, त्याचं जे ऊन आहे ते भयंकर उष्ण आहे. तर स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपल्याला सूर्यतत्व कळतं. तसेच भगवंताबद्दल वाचणे हे वरवर माहिती मिळण्यासारखं आहे. भगवंताबद्दल वाचणे हे वरवर माहिती मिळण्यासारखं आहे, पण भगवंताविषयी जर आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर भक्तिमय सेवेमध्ये आपण विलीन झालं पाहिजे. म्हणजे हेच ABCD जी म्हणतो आपण इस्कॉन मध्ये, त्याची चर्चा करू आपण पुढे. आता इथून पुढे बघू आपण थोडं. ब्रह्मभूत जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. आता काहींना असं वाटतं की ब्रह्मभूत झाला म्हणजे मी ब्रह्माचं जे तेज आहे, ब्रह्मभूत अवस्था म्हणजे काय, त्यांना वाटतं की कृष्ण जे आहेत स्वतः त्यांचं एक तेज येतं बाहेर असं, तर त्याला ब्रह्मन म्हणतात. ब्रह्मन म्हणजे ते तेजस्वी रूप जे आहे ते कृष्णाचं, त्याला ब्रह्मन म्हणतात. त्याच्यामध्ये विलीन होणं म्हणजे काय झालं, विलीन झालं म्हणजे एकरूप झालं मी भगवंताशी, असं नाहीये. तर ते पुढे प्रभुपाद समजून देत आहेत की ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. जीवासोबत भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच भगवंत, भक्त आणि भक्तिमय सेवा या तिन्हींचेही अस्तित्व असणे होय. म्हणजे काय, त्या ब्रह्मणमध्ये मी विलीन झालो, ब्रह्मणमध्ये विलीन झालो म्हणजे संपलं, मला मुक्ती मिळाली असं नाहीये. तर भगवंताशी एकरूप होताना जी भक्ती आहे, भक्ती करतोय, कृष्ण हे साकार रूप आहेत, एक व्यक्ती आहे, त्यांची सेवा प्रेमाने सेवा करतोय मी भक्ती या प्रोसेसद्वारे, आणि मी पण एक भक्त आहे. ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टींनी त्या तिघही कंटिन्यू चालू राहतात. विलीन होणे म्हणजे माझं अस्तित्व नाहीसे होणे नाही, माझं अस्तित्व संपलं असं नाही. जरी मी भक्ती, त्याचा मेन अर्थ काय की मी भक्ती करतोय भगवंताची, आणि भक्ती ही प्रोसेस भगवंताची प्रेमाने सेवा केल्यानंतर भक्त, भक्ती आणि भगवंत हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी अस्तित्वात कायमस्वरूपी असतात, ना की आपलं अस्तित्व हरवून आपण ब्रह्मणमध्ये विलीन होतात आणि भगवंताशी एकरूप होतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कॉमन सेन्स अगदी की मी म्हटलं आता तुम्ही सगळेजण मंदिरात आले, मंदिरात प्रवेश करा, म्हणजे एक दरवाजा आहे त्यातून तुम्ही मंदिरात प्रवेश केला म्हणजे तुम्ही मंदिरात विलीन झाले, म्हणजे मग तुम्ही मंदिराशी एकरूप झाले असं नाही ना. मंदिर एक सेपरेट एंटिटी आहे, मंदिर एक सेपरेट वास्तू आहे. त्याच्यात आपण सगळेजण आता बसलो आहेत, आपण स्वतः प्रत्येक जण एक युनिक, एक वेगवेगळी कॉन्शियसनेस, एक वेगळी व्यक्ती आहोत, आणि आपण मंदिरात प्रवेश केलाय. भगवत धामामध्ये प्रवेश करणे म्हटलं इथे. भगवत धामात प्रवेश करतो म्हणजे भगवंतामध्ये विलीन होतो नाही, तर आपलं अस्तित्व नाहीच होत नाही, आपण तिथे असतो आणि भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा आपण करत असतो आणि भगवंतही असे असतात. याचा अर्थ असा आहे. तर याच्यामध्ये पुढे बघू आपण, या तिन्हींचे अस्तित्व असणे होय. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. मुक्ती मिळाली म्हणजे ज्ञान संपलं असं नाही, हे ज्ञान मुक्तीनंतरही जसं तसं असतं आणि भक्ती प्रोसेस कंटिन्यू चालू असते. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे. मुक्ती म्हणजे काय, देहात्मबुद्धी म्हणजे आत्ता आपण सध्या कुठल्या स्टेजला आहोत, तर मी एक आत्मा आहे मला माहिती आहे, पण मी एक, माझं शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे, मला 2 हात पाय हे सगळे इंद्रिय आहेत, आता आपण या अवस्थेमध्ये आहोत. पण मुक्ती म्हणजे काय, या अवस्थेतून बाहेर येणे. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की ममैवांश जीव लोके जीवभूत सनातन, म्हणजे भगवंत सांगतात की माझे अंश आहेत, हे जे सगळे लिव्हिंग एंटिटीज म्हणजे आपण स्वतः किंवा सगळे जे प्राणी आहेत, लिव्हिंग एंटिटीज, जिवंत प्राणी आहेत, हे सगळे माझे अंश आहेत, पार्ट अँड पार्सल ऑफ द लॉर्ड, हे सगळे माझे अंश आहेत. ममैवांश जीव लोक जीवभूत सनातन, हे कायमस्वरूपी ही स्थिती राहणार आहे आपली. आपण एक जीव आहोत, भगवंताचे अंश आहोत, आणि आपण विलीन होणे ही कल्पना चुकीची, विलीन होणार नाही, त्यांची सेवा करण्यासाठी आपण तिथे जाणार आहे. फक्त या भावनेतून आपण बाहेर येणार. तुम्ही आता म्हणजे जेव्हा भक्तिमय सेवेमध्ये आपण जुळतो आणि भगवंताशी जाणून घेतो,
त्यावेळेस आपण याच्यातून बाहेर येतो की मी एक व्यक्ती आहे, की माझे शरीर हे संपतं आपलं आणि भगवंताचा अंश आहे याच्यामध्ये आपण विलीन होतो. तथापि देहात्मक मुक्त होते. आध्यात्मिक जीवनामध्ये तोच भेद असतो. जरी आपण आध्यात्मिक जीवनात आलो तरी तोच भेद कंटिन्यू असतो आणि तेच व्यक्तिगत अस्तित्व असते. तथापि हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. इथे विशुद्ध कृष्ण भावनामय म्हणजे तिथे शुद्धता येते की तिथे आपल्याला पूर्ण कृष्ण भावनाभावित होतो आपण. म्हणजे आपण मी भगवंतांचा एक अंश आहे, मी भगवंताची ABCDE ह्या सगळ्या गोष्टीतून भक्तिमय प्रोसेसला लागलोय आणि हे जाणून घेतो, भगवंताच्या लीला रूप गुण हे सगळं जाणून घेतो आणि शुद्ध भक्त बनत जातो. त्याची समज येते आपल्याला भक्ती केल्यावर. आणि जरी आपण आध्यात्मिक अवस्थेत आलो तरी भक्ती ही प्रोसेस कंटिन्यू चालू असते. आता तथापि हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विशते या शब्दाचा अर्थ माझ्यामध्ये प्रवेश करतो असा आहे. हा शब्द जीव निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो या अद्वैतवादी सिद्धांताचे समर्थन करतो असा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. आता हा एक अद्वैतवादी सिद्धांत आहे. म्हणजे काय, ते दोन नाही म्हणत. अद्वैतवादी म्हणजे ते एकच आहे असं म्हणतात. भगवंत आणि म्हणजे तो जो भक्त आहे तो आपण मुक्तीनंतर भगवंतात विलीन होतोय आणि एकरूप होतो, हे चुकीचं आहे. विशते या शब्दाचा अर्थ इथे चुकीचा लावला गेला आहे. तर त्याचं खंडन आता हे मायावादी खंडन करतात प्रभुपाद. विशते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीमध्ये भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवद्धामात प्रवेश करतो. विशते या शब्दाचा अर्थ इथे असा दिलेला आहे. विशते म्हणजे तदनंतरम म्हणजे भगवंत म्हणतात की त्यानंतर तो माझ्यामध्ये येतो. म्हणजे काय, माझ्या धामामध्ये येतो, माझ्या भगवत धामात तो प्रवेश करतो आणि काय करतो, विलीन होतो, नाही एकत्र नाही होतो, तर तो तिथे येऊन आत्मा स्तरावर असतो. मला भगवंत पूर्णपणे जाणतो, भगवंत असं कृष्ण असं, आणि माझी प्रेममयी सेवा करण्यासाठी, कायमस्वरूपी प्रेममयी सेवा करण्यासाठी तो भगवद्धामात प्रवेश करतो. पण इथे काही अद्वैतवादी जे आहेत ते म्हणतात की नाही, आपण भगवंतात विलीन झालो म्हणजे एकरूप झालो आणि प्रत्येक जण आपण भगवंतच आहोत. हा चुकीचा अर्थ काही लोक इथे अद्वैतवादी लोक करत असतात. तर त्याचं खंडन प्रभुपाद इथे करतात. उदाहरणार्थ इथे दोन उदाहरणं दिलेले आहेत. एखादा हिरवा रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरिता नव्हे तर त्या वृक्षाची फळे खाण्याकरिता किंवा चाखण्याकरिता बसतो. एक समजा तुम्ही आपण बघितलं असेल कॉमन की पोपट आहे, पोपट हिरव्या रंगाचा असतो पोपट पक्षी, आणि तो एखाद्या झाडावर बसलेला आहे कुणीतरी आत जाऊन असा फांदीवर, तर आपल्याला बाहेरून झाड दिसताना काय सगळं हिरवंच ना, म्हणजे पोपटाचा कलर पण हिरवा आणि ते सगळंच हिरवं दिसतं. त्यामुळे असं वाटतं की हा विलीन झाला म्हणजे एकरूप झाला. पण तसं नाही. आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर एका फांदीवर तो पोपट बसलेला आहे, तो पॅरट बसलेला आहे आणि त्याचाही कलर हिरवा आहे आणि तो ते जे झाड आहे त्याचाही कलर हिरवा आहे. म्हणून असं त्याचा अर्थ झाला का की तो पोपट त्या झाडात विलीन झाला म्हणजे एकरूप झाला, म्हणजे ते झाडच झालं, पोपट हे झाड झालं. पोपटाने त्याचं स्वतःचं अस्तित्व गमावलंय आता, असं नाहीये ना. पोपट हा एक स्वतः त्याचं अस्तित्व आहे, तो एक प्राणी पक्षी आहे आणि तो त्या झाडावर गेलाय हिरव्या कलरच्या आणि तो वेगवेगळे फळ चाखून त्यांचा आनंद घेण्याकरता तिथे गेलेला आहे. अशाच प्रकारे प्रभुपाद इथे आपल्याला सांगतायत की आपण आज इथे भक्तिमय सेवेमध्ये लागलोय, प्रेममय सेवेमध्ये लागलोय आपण भगवंतांच्या, आणि बॉडी स्तरावर आपण आता त्या आत्मीय स्तरावर जेव्हा भक्ती आपली पोहोचते त्यानंतर आपल्याला भगवद्धामात प्रवेश मिळतो आणि आपण भगवद्धामात विलीन झालो भगवद्धामात, तर भगवंताची तिथे सेवा करण्याचा आनंद लुटण्यासाठी आपण जातोय तिथे. त्या गोष्टीत पण जसं पोपट हा त्या झाडावर गेला आणि वेगवेगळे पक्षी म्हणजे तो जो फळांचा आनंद घेतोय, आनंद घेण्यासाठी चाखण्यासाठी तो गेला तिथे, तसं आपण भक्ती चाखण्यासाठी म्हणजे भगवंताची सेवा चाखण्यासाठी, तो आनंद मिळवण्यासाठी भगवद्धामात प्रवेश करतोय, असा त्याचा अर्थ आहे. दुसरं एक उदाहरण दिलं इथे निर्विशेषवादी. आता निर्विशेषवादी काय म्हणतात बघा, आपण विशेषवादी निर्विशेषवादी सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या आणि सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात. म्हणजे सगळ्या नद्या ज्या आहेत त्या अल्टिमेटली कुठे, मोठ्या समुद्रात सागरात विलीन होतात असं म्हणायचंय त्यांना. म्हणजे काय, या सगळ्या नद्या विलीन झाल्या म्हणजे एकरूप झाल्या आता समुद्राशी, म्हणून त्यांनी त्यांचं अस्तित्व सोडलंय का. पण इथे कसा अर्थ आहे, निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. म्हणजे कसं, आता समुद्र आपण वरून बघतोय,
भयंकर लाटा येत आहेत, मोठमोठ्या लाटा येत आहेत, आणि वरून समुद्र आपल्याला पृष्ठभागावरून कसा दिसतोय, खूप मोठमोठ्या लाटा येत आहेत, यालाच समुद्र म्हणतोय आपण. हा समुद्र आहे, पण यालाच समुद्र म्हणतो का, ही वरवरची माहिती आहे नुसती. जसं मी एक, माझं शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलंय, आतमध्ये आत्मा आहे, माहित नाही कुठे, आणि हे भगवंत आहेत, इथे जे मूर्ती आहे ते भगवंत आहेत, अर्चा विग्रह आहे, ही राधा आहे, कृष्ण आहे, हे नुसतं वरवरून जाणून घेऊन उपयोग नाही. पण आपण जेव्हा आतमध्ये शिरतो, सागरामध्ये, समुद्रात जर डीप खोलवर गेलं, तर आपल्याला दिसेल की तिथे अनेक व्हेल मासे आहेत, किंवा अनेक मगर आहे, अनेक जलचर प्राणी आहेत त्याच्या आतमध्ये, किंवा वनस्पती आहेत, जलचर वनस्पती आहेत. तर हे सगळं शंख आहेत, शिंपले आहेत, मोती आहेत, हे सगळं जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं, अरे सागर हे नुसतं पृष्ठभागावर बघून त्या मोठमोठ्या लाटा येत आहेत, जात आहेत, हा म्हणजे समुद्र नाहीये. तो फक्त वरून त्याचं पृष्ठभागावरून दिसणारं त्याचं ते अस्तित्व आहे. पण खरं म्हणजे आतमध्ये इतके वेगवेगळे प्राणी आहेत सागरामध्ये, हे जाणून घेणे महत्वाचं आहे. म्हणून भगवंत जाणून घेणे, किंवा भगवंतांना जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांचे गुण, रूप, लीला या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा करून ते जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा आपण तत्वता म्हणजे पूर्णपणे भगवंतांना जाणण्यासारखं होतं. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही, तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तेव्हा आपण त्याला पूर्णपणे जाणू शकतो की हा सागर आहे. तसेच आपण भगवंतांना जाणू शकतो भक्ती करून. भक्त विशुद्ध भक्तिमय सेवा करून भगवंतांचे दिव्य गुण, आता इथे आलंय, दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य, जसे भगवंत षडैश्वर्य पूर्ण आहेत, ते षडैश्वर्य कुठले आहेत ते संपूर्णतः जाणून घेणे म्हणजेच भगवंतांना पूर्णपणे जाणून घेणे, तत्वता जाणू शकतो. 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. स्पष्टपणे 11व्या अध्यायात सुद्धा भगवद्गीतेत भगवंत हेच सांगतात की भक्तियोगानेच हे शक्य आहे, इतर कुठलाही ज्ञानयोग, कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग याच्याने शक्य नाही. तर भक्तीमध्ये पूर्ण येऊनच तुम्हाला हे समजू शकतं. याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा सांगितलंय इथे पुन्हा 18व्या अध्यायात. या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये अल्टिमेटली प्रवेश करू शकतो. मनुष्य देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो आणि त्यानंतर त्यांच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होते. कसा प्रारंभ होतो, एखाद्याची भक्ती कशी स्टार्ट होते ते इथे सांगितलंय की जेव्हा श्रवण करतो, सगळ्यात म्हणजे नवविधा जी भक्ती एक्सप्लेन केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा श्रवण करू लागतो, भगवंतांविषयी ऐकायला लागतो, श्रवण करणे, इथून भक्तीची प्रोसेस सुरुवात होते. ही भक्ती सुरुवात इथून होते, श्रवण करणं. जेव्हा मनुष्य हरिलीला श्रवण करतो, भगवंतांची लीला, हरीची लीला, तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते. भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा चर्चा करणे, त्यांच्याविषयी पुन्हा पुन्हा ऐकणे, पुन्हा भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी येणे, आरतीत सहभाग करणे, कीर्तनात सहभाग करणे, याच्यानेच ब्रह्मभूत अवस्था हळूहळू प्राप्त होते. आणि इंद्रिय तृप्तीसाठी असणारे काम, क्रोध आदी प्राकुश दोष नाहीसे होतात. जे आपण जे आपले इंद्रिय जे बाहेर मटेरियल गोष्टीसाठी, मी कात्रजचं सर्पोद्यान बघायला चाललोय अशा गोष्टींसाठी वापरतोय, माझे डोळे तिथे वापरतोय, जाण्यासाठी पाय वापरतोय, तिकीट काढतोय पैसे देऊन, हात वापरतोय काय बघण्यासाठी वगैरे, तर हे सगळे जे इंद्रिय आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण मंदिरात येताना आपले पाय वापरतोय, जेव्हा आपले डोळे आपण भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी वापरतोय, जसे आपले हात हे जसं तोंड, जिव्हा आपली प्रसाद खाण्यासाठी वापरतोय, किंवा जिव्हा आपण शब्द उच्चारण्यासाठी भगवंताच्या नामाचे कीर्तन, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंताचं हे नाव घेण्यासाठी जेव्हा आपण आपली जिव्हा, आपले शब्द वापरतोय, आपले हात उंच करतोय भगवंतांच्या आनंदासाठी, तेव्हा ही ब्रह्मभूत अवस्था आपोआपच प्राप्त होते. आणि हे सगळे इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेत वापरत जातो की काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षड्रिपू आहेत यांच्यासाठी वापरले जात नाही ज्यावेळेस आपले इंद्रिय, त्यावेळेस ही ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो, म्हणजे काम जी प्रवृत्ती असते आपली आणि लोभ नाहीसा होतो, तसतसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. आणि त्याला हळूहळू, आता जसं पूर्वी, म्हणजे माझाही स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू शकतो, हा कुठलेही भक्त तुम्हाला सांगू शकते, जसं एक 20 वर्षापूर्वी भक्तीत येण्याच्या आधी मला असं कुठेतरी जाणं, बाईकवर फिरणं खूप आवडायचं,
चला इथे जाऊया आज, कुठेतरी या उद्यानाला, त्या उद्यानाला, या नदीवर, त्या डॅमला, त्या धरणावर जाऊया, बघूया, तिथे एन्जॉय करूया, हे खूप आवडत होतं. पण जसं जसं आपण एक भक्तिमय सेवेमध्ये लागतो त्यावेळेस आता तुम्ही म्हणतो चला ना डॅमला जाऊ आपण, मस्त एन्जॉय, म्हणजे असं नकोसं वाटतं. ते भौतिक गोष्टींचा त्यामध्ये आनंद मिळणं आता नको वाटतं. त्यापेक्षा मंदिरात जाऊ, काहीतरी कीर्तन करू, काहीतरी कथा करू, काहीतरी भक्तांशी बोलू, प्रसाद खाऊ, गोविंदाज मध्ये जाऊ, तिथे काहीतरी घेऊन मस्त एन्जॉय करू. ह्या गोष्टीचा आनंद, या गोष्टीत जास्त आनंद मिळायला लागतो. म्हणजे भौतिक गोष्टीमधून हळूहळू आनंद कमी होतो, आपला आसक्ती कमी होते, कल्मशातून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो आणि हळूहळू तो व्यक्ती जीवनाच्या या अवस्थेत आल्यानंतर तो भगवंतांना पूर्णपणे तत्वतः जाणू शकतो. आता श्रीमद भागवतात पण सांगितले, मुक्तीनंतरही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते. वेदांत सूत्रात दिलेलं आहे याची पुष्टी, अप्रायणात तत्रापि ही दृष्टम. अर्थात काय, मुक्तीनंतरही भक्ती चालू असते. मग असं होतं का भक्ती कधी संपते, कुणाला काय वाटेल भक्ती कधी संपते, चालूच असते का? मग काय, हो कायम चालू असते. म्हणजे मला मुक्ती मिळाली, भगवत धामात प्रवेश मिळाला, मग आता संपलं, चला आता काय ना. कोणी म्हणाल कसं की भगवंताच्या चरणचे दर्शन झाले मला भगवत धामात जाऊन, की आता माझी भक्ती संपले. नाही, तिथे भक्ती सुरुवात झाली. तर भगवंताच्या प्रेममय सेवेमध्ये आपण लागलो म्हणजे काय, आपल्या मूळ स्वरूपात लागलो. आपलं मूळ स्वरूप काय, भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, जीवेरे स्वरूप आहे नित्य कृष्णदास. भगवंतांचा नित्य दास, प्रेममयी सेवा नित्य करणे हेच जीवाचं स्वरूप आहे, म्हणजे आत्म्याचं स्वरूप. आपण एक जीव आहोत, आत्मा आहोत. ममवांश जीवलोके जीवभूत सनातन. भगवंत सांगतात भगवद्गीतेत, हे तुम्ही जे, म्हणजे आपण जे सगळे जीव आहोत ते माझे अंश आहेत. आणि त्यांचं मेन काय काम आहे, जीवेर स्वरूप आहे. त्यांचं स्वरूप काय आहे, कृष्णर नित्यदास, नित्य कृष्णदास. भगवंताचा नित्य सेवक आहोत आपण, प्रेममय सेवा करण्यासाठीच आपलं. आणि आपण या अवस्थेतून, म्हणजे या भौतिक अवस्थेतून जेव्हा आध्यात्मिक जगात प्रवेश करतो, तिथे आपण त्या अवस्थेमध्ये भगवंताची प्रेममय सेवा, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात येऊन प्रेममय सेवेला पुन्हा चालू करतो. ह्यालाच भगवत धाम प्राप्त होणे असं म्हटलं जातं. श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटलं आहे की जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. आपलं स्वरूप पुन्हा प्राप्त करणे. आपण आता आपल्या स्वरूपात नाही आहोत, आत्मा आतमध्ये आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ द लॉर्ड, आणि हे शरीर आपण धारण केलंय म्हणून आपण भौतिक अवस्थेमध्ये आहोत. पुन्हा ते धारण करणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे. तेच मी मगाशी सांगितलं, सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, ममवंश जीवलोके. म्हणून भगवंतांची सेवा करणे जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवना संबंधीच्या भ्रामक संकल्पनांमधून मुक्त होणे म्हणजेच वास्तविक मुक्ती होय. हे प्रभुपादांनी सांगितलेलं तात्पर्य आहे. आता आपण कसंही भक्तिमय सेवा करतो, तर हरे कृष्ण महामंत्राचा रोज जप करणे, हे जे आपण करतोय की मंदिरात व्हिजिट करून भगवंतांचे दर्शन घेणे, त्या व्यतिरिक्त भगवंतांचे नाव घेणे आणि स्पेशली माळेवर जप करणे, प्रसाद सेवन करणे, म्हणजे प्रभुपाद जसं म्हणतात सिम्पल लिव्हिंग हायर थिंकिंग, त्याप्रमाणे. आता आपण थोडे प्रॅक्टिकल उदाहरणं बघू. जसं मोबाईल आपल्याला वापरायचा आहे, प्रॅक्टिकल उदाहरणं याच संबंधी. थोडे एक मोबाईल वापरायचा तर आपल्याला केव्हा कळेल मोबाईल, नाही मला येतोय, मोबाईल घेतला आणि नाही मला माहिती आहे. सुरुवातीला जेव्हा हे जे अँड्रॉइड मोबाईल आले तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. 2010-11 वगैरे त्यावेळेस आले ते. त्यावेळेस आम्ही असं हातात घेतल्यावर अरे याच्यात तर स्क्रीन आहे, फोटोही निघतो, सगळं दिसतंय. नाही, ते कळत नव्हतं. बटन कुठलेही दाबले तर काहीतरी चुकीचं व्हायचं. कसं होईल, जेव्हा मॅन्युअल त्याच्यासोबत येतं, ते मॅन्युअल जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हाऊ टू हँडल दिस, मोबाईल कसा वाचला, म्हणजे कसा वापरायचा आहे. तसं भगवद्गीता किंवा भागवतम, श्रीमद भागवतम, कृष्णा बुक, म्हणजे भगवंतांविषयी ज्याच्यामध्ये माहिती आहे, ज्या व्यक्तीला भगवंतांविषयी माहिती आहे, म्हणजे गुरु साधू शास्त्र असं म्हटलं जातं त्याला. एखाद्या गुरुची ज्यांना माहिती आहे, जसं आपल्याला स्विमिंग शिकायचं आहे तर स्विमिंग ज्याला चांगल्या प्रकारे येतं त्याच्याकडूनच आपण शिकू शकतो, ना की नुसतं वाचून. हा, पाय वर करा, छाती खाली करा, श्वास मोठा घ्या आणि मग आपण आपोआप तुम्ही तरंगायला लागाल. याचं वर्णन वाचून शक्य नाही येते. एखाद्या व्यक्तीकडून आपण, कोच कडून आपण शिकून घेतलं पाहिजे तेव्हा ते शक्य. तसंच इथे दिलंय की भगवान हे भक्ती हे त्याचं मॅन्युअल आहे. भगवंतांना पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर भक्ती ही जी प्रोसेस आहे, ABCD म्हणजे असोसिएशन, A फॉर असोसिएशन, भक्तांच्या संघामध्ये राहणे, B फॉर बुक रिडिंग म्हणजे बुक रिडिंग म्हणतो आपण जे भगवद्गीता भागवतम यांचे शास्त्रांचे अध्ययन करणे, C फॉर चांटिंग भगवंतांचे नामस्मरण करणे, जप, माळेवर जप करणे,
डी फॉर डाएट किंवा प्रसाद घेतो आपण, किंवा डी फॉर डेटी. डेटी म्हणजे भगवंतांच्या आरच्या विग्रह, त्याचं दर्शन घेणे. ठीक आहे. आणि भक्ती हे त्याचं मॅन्युअल आहे असं म्हटलं गेलं. आता आपण थोडे याच्या व्यतिरिक्त अजून काही असे उदाहरणं बघू जे मॉडर्न कन्सेप्ट मध्ये असतील. जसं एक डॉक्टर किंवा गुगल आहे. आजकाल काय झालं ना, मी बघतो, मी एक डॉक्टर, माझ्या क्लिनिकमध्ये बरेचसे पेशंट येतात, ते बघतात गुगलमध्येच ते बघून येतात, डॉक्टर मला आहे ना ॲलर्जिक रायनायटिस झालाय, तर मला त्याच्याशी थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. ॲलर्जिक रायनायटिस झालाय, मला ॲलर्जीच्या गोळ्या द्या. मी म्हणतो तुला काय होतं ते सांग ना मला. नाही, मला ॲलर्जिक रायनायटिस झालाय. आता तो गुगलमध्ये अजून शोधून येतो आधीच की त्याचे काही सिम्पटम्स असतील, त्याची लक्षणं असतील तर टाकतो आधी. मला शिंका येतात, मला नाकातून पाणी कंटिन्यू गळत असतं, माझं डोकं दुखत असतं, फ्रंटल हेड आहे, कसे त्याचे सिम्पटम काहीतरी टाकतो आणि गुगल त्याला सांगतो यू आर सफर्ड फ्रॉम ॲलर्जिक रायनायटिस. आणि मग तो माझ्याजवळ येऊन डायरेक्ट सांगतो की तुम्हाला मला ॲलर्जिक रायनायटिस झालाय, मला गोळ्या द्या. असं असतं का? नाही. एक डॉक्टर जो आहे त्याने 5-5.5 वर्ष पूर्ण घालवले आहेत त्याने नॉलेज मिळवण्यासाठी. प्रत्येक आजाराविषयी त्याने माहिती मिळवली, सखोल ज्ञान प्राप्त केलंय. 10, 15, 20, 25 वर्षाची त्याची प्रॅक्टिस आहे, त्याच्यात त्याने अनुभवलंय वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट की अशा सेम अवस्थेमध्ये, ज्याला शिंका येत आहेत, ज्याला नाकातून पाणी गळतंय, अशा अवस्थेमध्ये येणाऱ्या पेशंटला ॲलर्जिक रायनायटिस असं डिक्लेअर करत नसतो तो. तर त्याच्या वेगवेगळ्या आजारांची वेगवेगळी नाव आहे आणि मग त्याच्या अवस्थेनुसार त्याला योग्य ते औषध देणे याच्यामध्ये फरक आहे. तर हा एक, मग कोणाकडून? ऑथराइज्ड डॉक्टर आहे त्याच्याकडून आपण जाणून घेतलं की मला काय झालं. तसं ऑथराइज जे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, मी भगवंतांची प्रेममयी सेवा कशी करू शकतो, म्हणजे भक्ती कशी करू शकतो, आणि भगवत धामात जाण्यासाठी काय पात्रता लागते त्याच्याविषयी मला माहिती द्या. आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो, तरच आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी पात्रता मिळते. हे त्याचं प्रॉपर ऍप्लिकेशन आहे. जसं आधी सांगितल्या उदाहरणामधून चॉकलेटचं रॅपर जे आहे त्याच्यावरून आपण कळून घेऊ शकतो की हा त्याच्यामध्ये चॉकलेट हे वापरले ते वापरले. नाही, प्रत्यक्ष ते चॉकलेट आपण खाऊन बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे थोडं मध्ये असं कडवट सारखं वाटतंय, म्हणजे जुनं किंवा केमिकल यूज केलेले आहे त्याच्यात, हे स्पष्टपणे आपल्याला जाणवतं, ना की नुसतं रॅपर वाचून. तसंच भगवंत हे नुसतंच कुठले तरी लेक्चर ऐकून, युट्यूबवर बघतो आपण काहीतरी लेक्चर कुठलं तरी ऐकलं नाही, तर त्याच्याविषयी डीप माहिती घ्यायची असेल तर कुठल्या तरी आध्यात्मिक गुरुला शरण येऊन भगवत भक्तीविषयी विचारून भगवंतांविषयी तत्वतः जाणणे आणि नंतर भक्ती प्राप्त करून, भक्ती मिळवून, भक्ती प्रॅक्टिकली अप्लाय करून भगवत धामात जाणे. ठीक आहे. तर याच्याविषयी आपण ज्या 5 गोष्टी होत्या त्या बघू. एलिजिबिलिटी म्हणजे जी काय आहे भगवंतांना जाणण्यासाठी, त्याच परत गोष्टी आपण एकदा शॉर्टकटमध्ये बघूया. आपण जशी भक्ती सेवा करणार आहोत भगवंतांची आणि कोणाकडून तरी जाणून घेणार आहोत गायडन्समध्ये, तेव्हा आपल्याला भक्तीची प्राप्ती होते. आणि भक्तीशिवाय भगवंताशी तत्वता आपण जाणू शकत नाही. दुसरं आहे भगवंताच्या धामात जाण्याची पात्रता. ते आहे की आपण भगवंतांचे गुण, रूप, लीला ह्या सगळ्यांविषयी तत्वतः पूर्ण माहिती मिळवल्यानंतरच भगवत धामात जाण्यासाठी पात्र होतो. आणि मायावादाचं खंडन आपण बघितलं कसं केलंय की सगळ्या नद्या समुद्राशी एकरूप होतात, म्हणजे ते त्याच्यात विलीन झाले असं नाही, तर समुद्र खूप खोलवर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जलचर प्राणी आहेत आणि त्या पूर्ण गोष्टीला मिळून त्याला समुद्र म्हटलं जातं. ठीक आहे. आणि भगवत भक्ती ही कशी चालू होते? श्रवण. आपण बघितलं की श्रवण करताना, भगवंताच्या विषयी ऐकताना भगवत भक्ती चालू होते आणि त्यानंतर ब्रह्मभूत स्टेज येते आणि आपण हळूहळू आपल्यातले जे दोष आहेत ते कमी होत जातात. जसं जसं नामस्मरण वाढतं तसं तसं दोष कमी होतात आणि आपण ब्रह्मभूत स्टेज एक तिथे पात्र होतो आणि भगवंतांच्या धामात जाण्यास पात्र होतो. आणि हे भागवतम मध्ये सुद्धा दिलेलं आहे की खरी मुक्ती ही काय आहे? भगवंतांविषयी पूर्णपणे जाणून भक्तिमय सेवेमध्ये लागून आपल्या आत्मीय स्तरावर जाणे, भगवंताशी एकरूप होणे नव्हे तर जीवाचे मूळ स्वरूपात येणे. जीवेरे स्वरूप कृष्ण नित्यदास, आणि त्यालाच खरी मुक्ती म्हटलं जातं. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न टिप्पणी असेल तर विचारू शकता, किंवा आता थोड्याच वेळ दर्शन ओपन होईल, सगळ्यांनी दर्शन घेऊ.